नमस्कार मंडळी, एखादा उद्योग करायचा असेल तर हवी असते प्रचंड इच्छाशक्ती. उद्योग करण्यासाठी अनेक गोष्टी लागतात, जसं की कनेक्शन, आत्मविश्वास. आणि ह्या गोष्टी कुठून मिळतात? MEA अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख देण्यासाठी काम करतं. याही वर्षी MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आपल्यासोबत उपस्थित आहेत ऑस्टिन रियालिटीचे सर्वेसर्वा माननीय श्री राजू भिसे साहेब. नमस्कार साहेब. नमस्ते साहेब, तुमचा हा ऑस्टिन रियालिटीचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून अगदी वृद्धिंगत होत चालला आहे, तर कशी झाली तुमच्या या व्यवसायाची सुरुवात? ऑस्टिन रियालिटीचा आमचा 2014 मध्ये प्रवास चालू झालेला आहे. हा प्रवास आमचा ताथवडेमध्ये मधून चालू झालेला आहे आणि ह्या प्रवासामध्ये माझे मोठे बंधू आणि आमचे पार्टनर वसंत काटे यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत हा व्यवसायाला सुरुवात केली आहे. आज म्हणजे त्यांच्याकडून शिकत शिकत आज तुम्ही हा पूर्ण डोलारा सांभाळत आहात. हो. असा कुठला टर्निंग पॉइंट होता जिथे तुमच्या व्यवसायात किंवा आयुष्यात एक चांगला बदल झाला असं तुम्हाला वाटतं? टर्निंग पॉइंट म्हणायचं म्हणजे तर आपल्याला पहिल्यापासूनच आम्हाला असे वळण होतं की व्यवसाय करताना आपण व्यवहार चांगले सांभाळले पाहिजे, लोकांशी चांगलं वागलं पाहिजे, लोकांना आपण टायमिंगमध्ये डिलिव्हरी दिली पाहिजे. आणि टर्निंग पॉईंटचं म्हणायचं झालं मॅडम तर आम्ही क्वालिटी कन्स्ट्रक्शनवर डे 1 पासून भरोसा दिलाय आणि कस्टमरला ते काम करताना ते वेळोवेळी जाणवले सुद्धा आहे. आज रियालिटी या क्षेत्रात अनेक व्यावसायिक आहेत जे नवीन नवीन प्रोजेक्ट घेऊन येत आहेत. काही आहेत जे जुने आहेत, काही आहेत नवीन येत आहेत. तर आपल्या ऑस्टिन रियालिटीची अशी काय वेगळेपण आहे आपलं की ज्याच्यामुळे ते इतरांपेक्षा आपल्याला वेगळं बनवतं? वेगळं बघा, आमची ऑस्टिन रियालिटीची टॅगलाईनच आहे एलिव्हेटिंग ट्रस्ट. आता एलिव्हेटिंग ट्रस्ट म्हणले की विश्वास हारता वाढत चाललेली आहे आणि प्रत्येक वेळेस आम्ही कंस्ट्रक्शनमध्ये नेहमी बदल होत चालले. जसे आता मायवन चालू आहे, नवीन गोष्टी आपल्याला डेव्हलपमेंट करताना, तर आम्ही या सर्व गोष्टीवर फोकस करून इनोव्हेशन करून ITNs क्राऊडला काय लागतं आजच्या मार्केटमध्ये त्याचा आम्ही पूर्ण सर्वे करून एक स्टडी करून आम्ही आमची वाटचाल अशीच पुढे चालवली आहे. ज्यावेळेला आपण एखादा उद्योग करतो त्यावेळेला अनेक अडीअडचणी येतात. नवीन उद्योजक आहेत जे व्यवसाय करू पाहतात, तर अशांना तुम्ही काय सिक्रेट सांगाल? सिक्रेट सांगायचं झालं तर हा व्यवसाय आपण निवडलेला आहे, तर त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स येणारच आहे. असं नाही की रेशो नेहमी वर राहणार आहे, तर खाली आला तर खचून नाही जायचं. एक बिझनेसमॅनला एक जिगरा लागतो आणि 3 गोष्टी प्रिन्सिपल लागतात माणसाच्या अंगात की तुम्हाला एक तर कष्ट करण्याची खूप जिद्द पाहिजे, कष्ट केले पाहिजे. तुम्ही नवीन गोष्टीकडे मार्केटमध्ये एक तिसरा डोळा ठेवून बघितलं पाहिजे की इनोव्हेशन काय आलंय मार्केटमध्ये, ह्या गोष्टी केले पाहिजे आणि तुमचे व्यवहार सांभाळले पाहिजे. तुम्ही वेळेत जे लोकांना कमिटेड केले ते तुम्ही दिले पाहिजे. आणि MEA सोबत तुम्ही केव्हापासून आहात? MEA सोबतचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? MA सोबत माझा प्रवास खूप चांगला आहे. MA ची टीम खूप चांगली आहे. त्या टीम संग गेले मी 6-7 वर्ष झालं जॉईंट आहे ऑस्टिन रियालिटी ग्रुप म्हणून, आणि तेही मला खूप सपोर्ट करतात. नवीन बांधकाम व्यावसायिक, अनेक डेव्हलपर्स, त्याच्यानंतर वेगळ्या व्यवसायातले लोक येतात, यांना आम्ही घेऊन चाललोय. तो एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि रिअली आम्ही ऑस्टिन रियालिटी एन्जॉय करतोय MA संग. आणि आताच इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो होणार आहे पुण्यात फेब्रुवारीमध्ये, तर तिथे सुद्धा तुम्ही स्टॉल बुक केलाय. तर अशी कुठली इम्प्रेसिव्ह गोष्ट आहे एक्स्पोची? आम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट खूप आवडली की ते ऑस्टिन याना म्हणून आमचा एक प्रोजेक्ट आहे. आम्ही आमच्या ह्या प्रोजेक्टसाठी इंटरनॅशनल लेवलचे आर्किटेक्ट्स, सिंगापूर बेस लँडस्केपिंगसाठी राजलक्ष्मी मॅडम म्हणून आम्ही त्यांना या प्रोजेक्टमध्ये लँडस्केपिंग म्हणून दिलेत. सितेश अगरवाल सर आहेत. असे वेगळे लोक घेऊन आमची एक मानस आहे की आता ऑस्टिन रियालिटीने थोडंसं एक स्टेप पुढे जाऊन इंटरनॅशनल लेवलच्या एक्स्पोमध्ये थोडा भाग घेऊन आपण स्वतःला आपल्या स्पर्धेमध्ये एक प्रबळ दावेदार मानलं पाहिजे. सर, MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो मध्ये तुम्ही भाग घेतला आहे, तर इतर उद्योजकांना तुम्ही काय आवाहन कराल? बिलकुल, MA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो मध्ये मी बाकी व्यावसायिकांनाही इन्व्हिटेशन देतो की तुम्ही याच्यामध्ये भाग घ्या,
बुक करा स्टॉल आणि नक्की स्टॉलवर व्हिजिट द्या. ऑस्टिन रिअलिटीचा C15 हा स्टॉल आहे. मी तुमची खूप वाट बघतोय. नक्की या. धन्यवाद.